आपण सगळे शेतकरी आहात. 2 ओळीची कविता साहेब पत्रकारांनी एवढी व्हायरल केली मधल्या काळात माझी, की बऱ्याच दिवसाला त्या झोपडीत लग्नकार दिसतोय, शेतकऱ्याचं नशीब फळलं का काय. 2 ओळीची कविता आहे. बऱ्याच दिवसाला त्या झोपडीत लग्नकार दिसतोय, शेतकऱ्याचं नशीब फळलं का काय. दिवाळी नाही, दसरा नाही, यानं घरातच प्रेम चाललं का काय. हा शेतकऱ्याचा पोरगा लिहिले. आणि ज्याने एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा केल्या त्यांनाही आपण सोडलं नाही, त्यांच्यावरही 2 ओळी लिहिल्या. जन्म गेला तुझा गारव्यासारखा, काव्यथा मांडतो भोगल्यासारखा, दुःख का मांडतो भोगल्यासारखा. सापडे साचले कल्पनेचे किती, सापडे साचले कल्पनेचे किती, हुंदका हिंडतो पोरक्यासारखा, काव्यथा मांडतो भोगल्यासारखा. झाड वाढेलही ओल भेटेलही, साहित्य अकादमीचा पुरस्कार असाच भेटते का कुणाला. झाड वाढेलही ओल भेटेलही, आत जा तू जरासा मुळासारखा, काव्यथा मांडतो भोगल्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. का उगा हिंडतो देव शोधायला. या कवितेचे जवळजवळ 1,00,000 व्हिडिओ तयार झाले. कीर्तनात कथेत दशावतारीमध्ये राम रावणाचं युद्ध चालू असताना ते स्क्रिप्ट चेंज करत नाहीत, पण त्याच्याच मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा टाकलं. वडापमध्ये लग्नात नाचणे लोक या गाण्यावर, कीर्तनात सगळीकडे आता सिलेबस मध्ये आली. परंतु मला माझ्या कवितेचा सगळ्यात जास्त अभिमान कधी वाटला, तुम्हाला परभणी माहिती आहे सगळेले. त्या परभणीवरनं संध्याकाळी 5:30 वाजता मला एक फोन आला. मला म्हटला दादा 2 मिनिटं वेळ आहे का. म्हटलं बोला. आवाज अस्वस्थ होता त्याचा, काही नाही म्हणे. 15 दिवस झाले म्हणे मित्राला फोन मेसेज नव्हता. अचानक दुपारी 2:15 वाजता मोबाईलवर मेसेज पडला म्हणे काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गड्या, आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस. माझ्या डोक्यात ट्यूब पेटली म्हणे. मी गाडी काढली, त्याच्या घरी गेलो. हॉलमध्ये आई वडील बसलेले होते, मी थांबलो नाही म्हणे. डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलो तर पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता, पायाखाली स्टूल घेतलेला होता, कार्यक्रमाची तयारी झालेली होती. मी त्याचे पाय धरले म्हणे, त्याने खाली उतरवलं, त्याच्या गळ्यातला फाशीचा दोर सोडला म्हणे. पण तुम्हाला का फोन केला दादा. त्याला हाताची मूठ बांधलेली होती म्हणे. आम्ही उघडली तर त्याच्यात एक चिठ्ठी लिहिलेली होती आणि त्या चिठ्ठीत 4 ओळी लिहिलेल्या होत्या. का उगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ मंदिरा सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. म्हणलं त्याच्याकडे मोटिवेट करतो नाही म्हणजे आता वातावरण तापलेलं आहे. आता घटना घडलेली आहे, पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे, ज्या कोण्या कवीनं ही कविता लिहिलेली आहे त्याला एका आपल्या स्त्रियां म्हणे मला माईनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या कवितेला मिळाला. त्याच्या पलीकडे आपल्या कवितेचा कोणताही मोठा पुरस्कार नाहीये. आणि मैत्रीसाठी पुराणातल्या कथांची गरज नाही साहेब. हा कोरोनाचा काळ बघितला ना, एकमेकाला हात लावत नव्हते लोक. अशा काळात मित्रांच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते. म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो. मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो, मित्र हुशार असतो, मित्र बंद असतो, पण तो जोपर्यंत सोबत आहे ना साहेब, दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो. मित्र शेवळा जरी असला ना, तो तुम्हाला तरी आत्महत्या करू देणार नाहीये. म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे आणि मरेपर्यंत आपण तो जपला पाहिजे. एकदा फक्त मनापासून हात वर करा बरं, कोणाकोणाला जीवलग मित्र आहे किंवा जीवलग मैत्रीण आहे. स्टेजवर
त्या बात आहे. हात खाली करा. माझी विनंती तुम्ही मान्य केली. महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले पण एवढे हात वर करणारे लोक हे पहिल्यांदा बघितले असं नाही तुम्हाला माहितीच आहे. परंतु एवढ्या लोकांना मित्र मैत्रिणी आहेत तरी काही काही लोकांनी साहेब हात वर केलेलेच नव्हते. याचा अर्थ केले मित्र मैत्रिणी नाही. मग त्याने एक काम करा, घरी गेले की किचन मध्ये जा, एका कपात पाणी घ्या, उडी मारा त्याच्यात. मैत्री नाही ते जगामध्ये काही नाही साहेब. एक छोटासा मेसेज मला एवढा व्हायरल केला महाराष्ट्राने की घर में आग लग गई, सब जल गया, सब रिश्तेदार आए, चाहने वाले आए, चर्चा करके चले गए, पूछताछ करके चले गए. बस एक दोस्त आया जिसने पूछा अभी क्या क्या बचा है, अबे क्या क्या बचा है. मैंने कहा अबे सब कुछ जल गया, बस भाई बचा हूं, बाकी बचा ही क्या है. तो उसने गले लगाकर कहा अबे पगले जी जला ही क्या है. काऊगा हिंडतो देव शोधायला, काऊगा हिंडतो देव शोधायला. मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ, मंदिरासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. चालताना मध्ये सगळे कळवे घेत नाही, आता फक्त शेवटचे घेतो कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. चालताना मध्ये रात आली कधी, चालताना मध्ये रात आली कधी. मित्र येतो पुढे, मित्र येतो पुढे, काजव्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना. जाबिलग तू तिला, जाबिलग तू तिला, वासरासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. जाळताना मला देह ठेवावसा. शेवट आपल्या या कवितेचा सुद्धा आणि माझ्या या अध्यक्षीय भाषणाचा सुद्धा शेवट. फक्त जाताना तुमच्या सोलापूर मधनं पहिल्यांदा खऱ्या अर्थानं सोलापूरमध्ये या व्यापक कार्यक्रमाला मी आलो. माझा एकच मुद्दा तुमच्या सगळ्यांच्या पायाला हात लावून विनंती आहे. मैत्रीच्या नात्याच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते तर गैरसमज, मिसअंडरस्टँडिंग. त्यामुळे तुमचे काही गैरसमज झालेले असतील तर कॉल करा, माफ करा, माफी मागून टाका. काही सोबत राहत नाही. आपल्या आधी 100-150 वर्ष आधी जी लोक होती त्यातला एकही माणूस आज जिवंत नाही. आपल्या नंतर 100-150 वर्षानंतर आपल्यातला एकही चेहरा जिवंत असणार नाहीये. आपले फोटो झालेले असतील, भिंतीला लावतील, येणारी पिढीचे फोटोही काढून टाकील, घरात जागा नाही म्हणून काही सोबत राहत नाही. आजचा जर फोटो काढून ठेवला नाही हॉलचा आणि 500 वर्षानंतर जर येणाऱ्या पिढ्यांनी एकमेकाला दाखवला तर ते चर्चा करतील आपले पूर्वज असे दिसायचे. पूर्वज झालेलं असो आपण. ग्रंथोत्सव घेतलेला होता.